राज्यामध्ये शाळांमध्ये जी हिंदी सक्ती करण्यात आलेली आहे त्या विरोधामध्ये राज्य भाषा सल्लागार समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर आहेत। सर, तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, पत्रामध्ये तुम्ही काही बाबी मांडलेल्या आहेत, राज्यामध्ये हिंदी सक्ती असावी की नसावी, तुम्ही काय भूमिका घेतली? जेव्हा हा निर्णय आम्ही वाचला, आम्ही सर्व समितीच्या सदस्याशी चर्चा केली आणि लक्षात आलं की हा निर्णय चुकीचा, अशास्त्रीय आहे आणि मुलावर ताण वाढवणारा आहे आणि त्याला साहित्यिक कारण दिसून येत नाही। म्हणून आम्ही एक पत्र लिहिलं माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यात काही कारण नमूद केलं की ही हिंदीचा आपण जो सक्ती करायचा निर्णय घेतलेला आहे तो कसा चुकीचा आहे तो मागे घ्यावा। त्याचे 2-3 कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे जे आपण म्हणतो की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये जे केंद्रानं सादर केलं ते आपण स्वीकारलेलं आहे पूर्णपणे आणि त्यानुसार आपण हा निर्णय घेतलेला आहे 3 भाषाचा असं जाहीर करण्यात आलेलं आहे। ते अर्धसत्य आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 1ली ते 5वीपर्यंत फक्त 2 भाषा शिकवायत, R1 आणि R2 असं लिहिलेलं आहे। त्यानुसार राज्याचा जो आराखडा असतो स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन तो तयार करण्यात आला आणि तो मागच्या वर्षी व्हायरल केला, लोकांच्या आक्षेप आणि सूचना मागवल्या, तर त्याचा मी अभ्यास केला। त्यामध्ये देखील फक्त 2च भाषा 1ली ते 5वी कराव्यात असं दिलं होतं, परंतु तो अंतिम आत्ता झालेला आहे। तो अंतिम करण्यापूर्वी सुकाणू समितीची बैठक झाली, त्याचे अध्यक्ष माननीय शिक्षण मंत्री असतात, त्यामध्ये हा बदल झाला असावा आणि त्यानुसार त्या मीटिंगनंतर अंतिम करून तो आलेला आहे। अंतिममध्ये R2च्या ऐवजी 3 भाषा केलेल्या आहेत, जे राष्ट्रीय धोरणात नाही, राष्ट्रीय फ्रेमवर्कमध्ये नाही, ते आपण का घेतलं हा पहिला प्रश्न आहे। आणि 48 पासून आपली पॉलिसी आहे की प्रायमरी स्कूलमध्ये 2 भाषा आणि वरच्या वर्गामध्ये 3 भाषा। राधाकृष्णनचा जो रिपोर्ट होता 1980 सालचा त्या देखील की मुलांनी बायलिंग्वल राहावं प्रायमरी स्कूलला आणि सेकंडरी स्टेजला तिने 3 भाषा शिकाव्यात। कोठारी कमिशन 86चं राजीव गांधी काळातलं धोरण आणि आताचं मोदीचं काळातलं धोरण तिन्हीमध्ये त्रिभाषा आहे, पण ते केव्हापासून शिकायचं हा प्रश्न आहे। आणि महाराष्ट्रानं गेल्या 40 वर्षामध्ये 3री भाषा आपण 3 भाषा धोरण स्वीकारले, 3री भाषा आपण हिंदी लागू केली 5वीपासून 10वीपर्यंत आणि त्यामध्ये बदल नाही आहे आणि ते अतिशय सुरळीत चाललेलं आहे। त्यामुळे सक्ती हिंदीचा विरोध नाही, पण हिंदी सक्तीचा तो पहिलीपासून करायचा विरोध आहे। मात्र हिंदी सक्तीचा जो हा निर्णय घेतलेला आहे त्याचा मराठी भाषेवरती काय परिणाम होऊ शकतो? राज्य सरकारवरती सुद्धा बरीच टीका झाली, मग वेगवेगळ्या पक्षांनी भूमिका घेतली, त्याचा काय परिणाम आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल की हिंदी सक्ती केल्यामुळे मराठी भाषा मागे पडेल की काय, अशी सुद्धा काही जणांकडून भीती व्यक्त केली? मी राजकीय बोलणार नाही, कारण मी अकॅडमिक किंवा सैद्धांतिक बोलणार आहे। यामध्ये प्रश्न आहे मराठी भाषा हे महाराष्ट्राची भाषा आहे, ती आपली ओळख आहे, अस्मिता आहे, आपली संस्कृती आहे आणि महाराष्ट्राचा सर्व व्यवहार, ज्ञानव्यवहार, अर्थव्यवहार हा मराठीत चालला पाहिजे, लोकसंवाद मराठीत व्हायला पाहिजे। अशा वेळी महाराष्ट्रामध्ये जे हिंदी भाषिक पाट्यातले लोक येतात रोजगारासाठी ते मराठी भाषा शिकत नाहीत। खरं तर त्यांना भाषा शिकणं फार सोपी आहे, कारण त्यांची आणि आपली लिपी समान आहे, पण कधीही ह्या 8 हिंदीच्यामध्ये त्यांनी 3री भाषा म्हणून मराठीत त्याचा कधी समावेश केला आणि शिकवलं नाही कुठे, असं मला दिसून आलेलं नाही आहे। त्यामुळे त्यांची इथे येतात, हिंदीत बोलतात आणि आरामात राहतात आणि आपल्याशी म्हणतात की सब मराठी समजता आणि हिंदी में बात करो। त्यामुळे आपण त्या उदार असल्यामुळे आपण हिंदीत बोलणी करतो आणि त्यांचं मराठी न येता हे चाललं आहे, त्या त्यांचं संख्या वाढत चालली आहे, त्याचा प्रस्थ वाढत चाललं आहे, त्याचा प्रभाव वाढत चाललेला आहे आणि त्याला जशी त्यांची वरचढपणा कारण तसा आपला देखील मऊपणा कारणीभूत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपण हे हिंदी भाषे आता किती काळ चालून घ्यायचा प्रश्न आहे। त्यामुळे मराठी भाषेच्या आणि मराठी संस्कृतीवर हे प्रकारचं छुप आक्रमण आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही आहे। त्यामुळे हिंदी होणे, हिंदीची सक्ती करायची गरज नाही 1ली ते 5वीपर्यंत, आपण 6वीपासून केले ती चालू ठेवावी। यामध्ये आणखीन एक आहे, उत्तर भारतातले लोक दक्षिण भारतीय भाषा शिकत नाही तर 3री भाषा, कारण लिपी वेगळी आणि सर्व गोष्टी फोनोटिक्स वेगळ्या आहे। तसं दक्षिण भारतीय भाषा हिंदी भाषा शिकत नाही कारण त्याची लिपी वेगळी आहे, परंतु महाराष्ट्राची भाषा आणि हिंदी भाषा समान
एकच लिपी असताना हिंदी भाषिकांनी कधीही मराठी शिकायचे कष्ट घेतले नाहीत त्यांच्या राज्यामध्ये. आणि महाराष्ट्रात रोजगार आल्यानंतर इथं स्थायिक झाल्यानंतर 2-3 पिढ्या गेल्यानंतर देखील ते मराठी शिकत नाहीत, शिका वाटत नाही आणि त्याला सक्ती केली तर त्याला ते विरोध करतात. ह्यामुळे आपण हिंदीचं जे अतिक्रमण चाललेलं ह्या पद्धतीनं त्यांच्या स्वभावामुळे किंवा आपल्या मूळपणामुळे ते आपण किती काळ चालवायचं आहे. आणि सक्तीची जर हिंदी भाषा आपण केली 1ली-5वी तर उद्याचे आपले लहान मुलं देखील हिंदी बोलायला लागतील मराठीनं बोलता आणि मग त्या लोकांना मराठी बोलायची गरज राहणार नाही आहे. म्हणून हे सांस्कृतिक अतिक्रमण आपण केलं पाहिजे. अन्यथा आपले मराठी अस्मिता, मराठी संस्कृतीची ओळख ही पुसट होत जाईल असा मला धोका दिसतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करताय? राज्य सरकारनं हा निर्णय जो घेतलेला आहे तो मागे घ्यावा का? कारण राज्याचे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणतात की जर इंग्रजी शिकायची आपण आवड दाखवतो तर मग हिंदी का शिकू नये? इंग्रजी भाषा भारतामध्ये ब्रिटिशच्या काळात आलेली ती ज्ञानभाषा, रोजगाराची भाषा आहे. आज तरी दुर्दैवानं ते सत्य आहे आणि सगळ्या राज्यातील लोक इंग्रजी शिकत आहेत. त्यामुळे तो अपधर्म आहे, आपला तो आजच्या काळामध्ये स्वीकारला पाहिजे. जेव्हा मराठी भाषा समर्थ होईल, जेव्हा मराठीमध्ये उच्च शिक्षण होईल, आम होईल, तेव्हा हळू इंग्रजी महत्त्व कमी होणार आहे. पण आजच्या काळामध्ये इंग्रजी आपल्याला डावलून चालणार नाही, कारण आपल्याला रोजगाराची संधी मिळत असते. त्यामुळे हा हिंदी आणि इंग्रजी तुलना होऊ शकत नाही. हिंदी ही कोणत्याही अर्थानं रोजगाराची भाषा नाही, ज्ञानाची भाषा नाही. मराठी भाषा हिंदी भाषेमध्ये तर मराठी भाषेमध्ये जास्त संधी आहेत रोजगाराच्या आणि ज्ञानाच्या. त्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व आहे. त्यामुळे इंग्रजी आणि हिंदीची तुलना करण्यापेक्षा की हिंदीची गरज काय की आपले महाराष्ट्राची माणसं तिथं रोजगारासाठी जात नाहीत, ते लोक येतात, मग तिने आपली भाषा शिकायची, आपण जी भाषा शिकायची, हा प्रश्न आहे. अर्थात हिंदी भाषा चांगली आहे, आपण ती शिकत आहोत, परंतु ही सक्तीची झाली 1ली-5वी, त्यामुळे मुलावर बर्डन येणार आहे. आपण मानसशास्त्राचा विचार केला नाही, मुलांना किती ताण पडेल. एक भाषा शिकणं मुलांना 5वीच्या मार्गात खूप ताण असतो. प्रत्येक भाषा व्याकरण वेगळं असतं, फोनेटिक्स वेगळं असतं. त्यामुळे आज 2 भाषा, एक परकी भाषा शिकत आहोत इंग्रजी, दुसरी हिंदी, पण परकीच भाषा मुलांसाठी ती आपण शिकणार आहोत, म्हणजे मराठीसाठी दूरची आहे. त्यामुळे हा ताण दुहेरी होणार आहे, तो मुलाला झेपणार नाही असं सर्व मानसशास्त्र शिक्षण सांगतात. ह्याचा शासनाने विचार करून ही सक्ती मागे घ्यावी असं मी विनंती केली आहे माझ्या पत्रामधून माननीय मुख्यमंत्र्यांना. ते नक्की विचार करतील अशी अपेक्षा आहे. आपण पाहतोय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि पत्राचा विचार जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा लक्ष्मीकांत देशमुखांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.